विद्यार्थी मित्रांनो, काल घेण्यात आलेल्या सराव चाचणी क्रमांक 45 मधील 20 प्रश्नांचे आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण पाहायचं आहे आजच्या तासिकेमध्ये. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळ सर्वांना गुड इव्हनिंग. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी, चला पाहूया. पहिला प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, 0.05% बरोबर किती? 0.05% बरोबर किती? खूप सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा, 0.05% बरोबर किती? तर हे टक्केचं चिन्ह निघून जाईल आणि काय होईल, 0.005 छेदामध्ये ह्याच्या 100 येईल. आता 100 जर भागलं तर काय होईल, हे 100चे 2 शून्य कटतील आणि हा दशांश काय होईल, 2 अंक इकडे सरकेल, म्हणजे कुठे येईल, इथं येईल. म्हणजे काय येईल, 0.0005. उत्तर काय येईल आपलं, 0.0005. 3 वेळेस 05. पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक ए. आलं लक्षात? ज्यांचं पर्याय क्रमांक ए हे उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला विद्यार्थी मित्रांनो, संध्याकाळी 6 वाजताची तासिका आपल्याला एक दिवस आड आहे. आज आपली तासिका आहे, उद्या सुतार सरांची तासिका होईल, परवाला सुतार सरांची तासिका नसेल, मग आपली असेल त्या दिवशी. आलं लक्षात? चला, आपल्याला जास्तीत जास्त सराव करायचा आहे. तर चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, शतमानात 10.01 कशा प्रकारे लिहितात? शतमानामध्ये 10.01 कशा प्रकारे लिहितात? प्रश्न अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एकदम सोपा आहे. तर शतमानात 10.01 कशा प्रकारे लिहितात? तर आपल्याला काय करावं लागेल, आता पहा, 10.01 ह्याला शतमानात लिहायचं तर काय करावं लागेल, हा दशांश चिन्ह काढून टाकावं लागेल आणि त्याच्या छेदामध्ये 100 लिहावं लागेल. मग हे 1001 छेदामध्ये 100 म्हणजेच याचा अर्थ काय होतो, 1001%. छेदातलं 100 जर निघून गेलं तर त्याचा अर्थ काय होतो, 1001%. आहे का प्रश्न? पर्यायामध्ये आहे. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. शतमानामध्ये 10.01 कशा प्रकारे लिहितात? तर अशा प्रकारे लिहितात. त्याला मोबाईल तर चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय अवघड नाही, प्रश्न एकदम सोपे आहेत. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 3, सराव चाचणी क्रमांक 45 मधील प्रश्न क्रमांक 3 आणि एकूण प्रश्न क्रमांक कितवा आहे, तो 23वा आहे. काय आहे, 20 मीटर 20 किमीच्या किती टक्के आहेत? 20 मीटर हे 20 किमीच्या किती टक्के आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न अवघड नाही, प्रश्न एकदम सोपा आहे. 20 मीटर 20 किमीच्या किती टक्के आहेत? काय दिलेलं आहे या ठिकाणी, हे 20 मीटर दिले. काय दिलेलं आहे, 20 मीटर दिलेलं आहे आणि पुढं काय दिलेलं आहे, तर 20 किलोमीटर दिलेलं आहे. बरोबर आहे. मग आपल्याला हे 20 मीटर आणि हे 20 किमी म्हणजे काय आहे, 20 किलोमीटर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे दोघालाही एकाच एककात करून घ्यावं लागेल. दोघालाही काय करावं लागेल, एकाच एककात आपल्याला करून घ्यावं लागेल. कसं? तर हे जे 20 किलोमीटर आहे ते 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. 1000 मीटर, 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. आलं लक्षात? मग आपल्याला ह्या 20 किलोमीटरचे आपल्याला मीटर करून घ्यायचे. मग 20 गुणिले 1000 बरोबर काय झाले, हे 20,000 मीटर. आता हे 20 मीटर
20 किलोमीटरचे किती टक्के आहेत, किती टक्के आहेत. समजा आपण ते x% आहेत, समजा x% आहेत. कुणाचे? यस, तर समजा x% आहेत. किती टक्के आहेत ते? x% आहेत. तर मग आपल्याला काय करावं लागेल? 20,000 20 किलोमीटर म्हणजे 20 मीटर ह्या 20 किलोमीटरचे किती आहेत? तर मग काय करावं लागेल? 20,000 गुणिले x% x% म्हणजे x छेदामध्ये 100 बरोबर 20 मीटर, बरोबर 20 मीटर. तर मग काय होईल? हे x इथं राहील आणि हे 20 हे 100 जे छेदामध्ये आहे ते पुढे जाऊन काय होईल? भागिले असलेलं पुढे जाऊन काय होईल? गुणिले होईल. भागिले असलेलं पुढे जाऊन काय होईल? गुणिले होईल. आणि हे 2000 जे गुणिले आहे ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे, बरोबरच्या पुढे जाऊन काय होईल? हे भागिले होईल. हे सॉरी 20,000 20,000 इकडे येऊन काय होईल? हे भागिले होईल 20,000. तर मग या 100चे हे 2 शून्य कटले, 100चे 2 शून्य कटले, हा 20चा 1 शून्य कटला, इथला 20,000चा 1 शून्य कटला. तर काय राहिलं? 2 छेदामध्ये 20, 2 छेदामध्ये 20. मग बे1 बे1 बे0 म्हणजे काय झालं? 1/10. मग 1/10 म्हणजे 0.1 0.1. पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. आलं लक्षात? ज्यांचं पर्याय क्रमांक ए हे उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. काय आहे प्रश्न क्रमांक 24? शून्य दशांश चिन्ह 0.75 ला टक्केवारीत लिहा. 0.075 ला आपल्याला काय करायचं आहे? टक्केवारीमध्ये लिहायचं आहे. मग आता टक्केवारीमध्ये लिहायचे म्हणजे काय करावं लागेल? त्याला 100 न गुणावं लागेल. कुणाला? या 0.075 ला टक्केवारीत लिहायचे म्हणजे गुणिले 100, गुणिले 100. मग काय होईल? हे गुणाकार जर केला तर हे 75 आणि हे 2 शून्य जशाच तसं. 75 गुणिले 100 म्हणजे काय होईल? दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा. 75 गुणिले 100 म्हणजे 75 गुणिले 75च्या पुढं 2 शून्य. तर पहा मग 3 अंकानंतर दशांश 1 2 3 मग काय आलं? 7.5 7.5% पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. 7.5% पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. चला, काय दिसत नाहीये का? क्लास तर चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. चला शरीफ, गुड मॉर्निंग.
चला क्लास स्टार्ट झालेला आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? प्रश्न क्रमांक 25. 500चे 10% खालील प्रकारे कोणते? 500चे 10% खालील प्रकारे कोणते? प्रश्न एकदम सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. 500चे 10% खालील प्रकारे कोणते? 500चे म्हणजे गुणिले हे 500चे म्हणजे गुणिले किती? 10%. 10/100. 10/100. मग 500चे 2 शून्य कटले, 100चे 2 शून्य कटले, काय राहिलं? 5 गुणिले 10 म्हणजे 5 10 50. 500चे 10% म्हणजे किती आलं? 50. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. चला माझ्याकडे दिसतंय विद्यार्थी मित्रांनो. चला दिसत आहे माझ्याकडे तर. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, सराव चाचणी क्रमांक 45 मधील प्रश्न क्रमांक 6. काय आहे प्रश्न क्रमांक 6? 45 मधील प्रश्न क्रमांक 6. काय आहे प्रश्न क्रमांक 6? चला माझ्याकडे तर दिसत आहे व्यवस्थित. चला पहा काय आहे? 0 चिन्ह 02 ला टक्केवारीत लिहा. 0 चिन्ह 02 ला टक्केवारीत लिहा. आपल्याला याला टक्केवारीत लिहायचे म्हणजे काय करावं लागेल? याला 100 ने गुणावं लागेल. 100 ने जर गुणलं तर दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा. 2 गुणिले 100 म्हणजे 200. 2 गुणिले 100 म्हणजे 200. मग 2 अंकानंतर दशांश द्या, दशांश चिन्ह येतील म्हणजे काय येईल? 2%. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक. आलं लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न अवघड नाही, प्रश्न एकदम सोपा आहे. चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7. काय आहे? 1 पैसे x चे किती टक्के? 1 पैसे x चे किती टक्के? तर या ठिकाणी काय दिलेलं आहे? 1 पैसे 1 रुपयाचे किती टक्के? हे 1 पैसे आणि हे 1 रुपये. मग हे 1 पैसे आणि हे 1 रुपया. तर 1 रुपया कसं? 1 रुपया बरोबर 100 पैसे. कारण की आपल्याला हे पैशामध्ये आहे, हे रुपयामध्ये आहे. मग आता हे 1 रुपयाचे 100 पैसे म्हणजे 1 गुणिले 100 म्हणजे 1 रुपयाचे पैसे करून घ्या. किती झाले? हे 100 पैसे. मग हे 1 पैसा 1 रुपयाचे किती टक्के? म्हणजे 1 रुपयाचे म्हणजे 100 पैशाचे x% बरोबर 1 पैसा. बरोबर 1 पैसा. मग 100 गुणिले x छेदामध्ये 100. टक्के उडून गेले, 100 आलं बरोबर 1. 100 × 100, 100 × 100 म्हणजे x बरोबर काय आलं? 1. म्हणजे 1 पैसा 1 रुपयाचे किती टक्के? 1%. पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक ए. आलं लक्षात? का अवघडावं? ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहेत. चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न
रुपये 400चे 30% बरोबर किती? रुपये 400चे 30% बरोबर किती? 400चे म्हणजे गुणिले किती? 30%. 30 छेदामध्ये 100. 30 छेदामध्ये 100. 100चे 2 शून्य कटले, 400चे 2 शून्य कटले, काय राहिलं? 4 गुणिले 30 म्हणजे 30 चोक 120. 30 चोक 120 म्हणजे 400चे 30% म्हणजे किती? 120. पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. काय? पर्याय क्रमांक ए. आलं? काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहेत, एकदम कमी वेळामध्ये होतात. चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, एका वर्गात 20% मुले आहेत. एका वर्गात 20% काय आहेत? मुले आहेत. मुलींची संख्या 6 असेल तर वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या किती? प्रश्न सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. एका वर्गामध्ये 20% मुले आहेत आणि त्यांची संख्या 6 आहे, म्हणजे 20% बरोबर 6. 20% बरोबर 6 म्हणजे 20% मुली आहेत आणि त्या 20% म्हणजे किती? 6. तरी वर्गातील एकूण संख्या काढायची. एकूण म्हणजे 100%. मग 100% बरोबर किती? 100 गुणिले 6 भागिले 20. 20 × 20, 20 × 5 100. 5 गुणिले 6, 5 × 30. पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. काय? पर्याय क्रमांक ए हे उत्तर. आलं लक्षात? पर्याय क्रमांक ए म्हणजे त्या वर्गात एकूण 30 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 6 मुली आहेत. मुलींचं प्रमाण टक्केवारीमध्ये 20 आहे, म्हणजे 20 म्हणजे 6 मुली. चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करत चला. नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. का आहे पुढचा प्रश्न, विजयने 1000 मीटर लांबीच्या दोरीची 1006 मीटर अशी नोंद घेतली तर मापनात शेकडा त्रुटी किती राहील? काय झालेलं आहे पहा. विजयला एक दोरी मोजायला सांगितली होती. ती दोरी होती 1000 मीटर लांबीची. चुकीनं त्यानं काय केलंय, त्याचं माप 1006 असं नोंद केलं, त्याचं नजर चुकीने समजा. तर मग काय झालेलं आहे, विजयने जे दोरी मोजली ती ऍक्च्युअली 1000 मीटरची होती, पण त्यांनी काय केलं, तिला मापन करतेवेळी त्याच्या हातून चूक झाली आणि त्यानं काय केलं की ही दोरी 1006 मीटरची आहे असं नोंद घेतली त्याची. तर ह्या मापनात जे चूक झाली तर ती शेकडा किती झाली? म्हणजे काय झालं पहा, ती ऍक्च्युअल दोरी होती 1000 मीटरची, मोजलं किती? 1006. म्हणजे ही 1006 वजा 1000 म्हणजे ऍक्च्युअल काय झालं, हे 6 मीटर चुकीनं मोजलं, वाढलं माप. समजा 6 मीटर माप चुकीने वाढले, बरोबर आहे. मग आता शेकडा कितीने वाढली? हे 6 मीटर कुणाला वाढलं? 1000ला. मग 1000ला 6 मीटर त्रुटी म्हणजे चूक. तर शेकडा म्हणजे 100ला किती मीटर त्रुटी? 100 गुणिले 6 भागिले 1000 भागिले 1000. हे 100चे 2 शून्य कटले, 1000चे 2 शून्य कटले, काय राहिलं? 6 छेदामध्ये 10. 10चाही हा शून्य कटला, काय झालं? 0.6%. 0.6%. पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक ए. तर चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. काय आहे पुढचा प्रश्न, कोणत्या रकमेचे 30% रुपये 120 होतील? कोणत्या रकमेचे 30%
रुपये 120 होतील. ती रक्कम बरोबर x धरा. ती रक्कम बरोबर x रुपये. मग x चे 30% बरोबर 120. x चे 30% बरोबर 120. x गुणिले 30% म्हणजे 30 छेदामध्ये 100 बरोबर 120. x बरोबर हे 120 छेदातलं 100 इकडे जाऊन काय होईल, गुणिले होईल, आणि भागिले हे गुणिलेचं भाग इथे येऊन 30 काय होईल, भागिले होईल. इथलं अंशातलं छेदात जाईल पुढं आणि छेदातलं अंशात येईल. मग 30चा एक शून्य कटला, 120चा एक कटला, 3 1 3, 3 चौक 12. मग x बरोबर 4 गुणिले 100 म्हणजे 400 रुपये. ती संख्या कोणती आली, 400 रुपये. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक सी हे उत्तर. आलं का लक्षात? का अवघड आहे ह्याच्यामध्ये? काहीच अवघड नाही, खूप सोपा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न काय आहे पाहू आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32. प्रश्न क्रमांक 32 काय आहे. प्रश्न क्रमांक 32. एका रेल्वे गाडीत 80% प्रवासी पुरुष होते, 15% प्रवासी स्त्रिया होत्या व राहिलेले लहान मुले होते, तर शेकडा किती प्रवासी लहान मुले होते. पहा विद्यार्थी मित्रांनो, का आहे, एका रेल्वे गाडीमध्ये 80% प्रवासी काय आहेत, पुरुष आहेत. पुरुष किती आहेत, 80%. 15% प्रवासी स्त्रिया आहेत. मग स्त्रिया किती आहेत, 15%. म्हणजे एकूण किती, टोटल किती, टोटल जे काही प्रवासी असतील ते 100%. मग त्याच्यापैकी 80% काय आहेत, पुरुष आहेत, 15% स्त्रिया आहेत, आणि राहिलेले जे आहेत ते मुलं आहेत. मग अगोदर हे पुरुष आणि स्त्री यांचं टोटल काढू आपण. किती झालं हे, 95%. 80 आणि 15 किती झालं, 95. मग राहिलेले लहान मुलं आहेत, लहान मुलांची टक्केवारी बरोबर, लहान मुले बरोबर 100 वजा 95, म्हणजे लहान मुलं किती झाले, 5% झाले. लहान मुलं किती झाले, 5%. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय, पर्याय क्रमांक डी. आलं लक्षात? पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न काही अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एकदम सोपे आहेत. प्रश्न एकदम सोपे आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे. पुढचा प्रश्न, 1/5 ही शेकडेवारीमध्ये कसे लिहाल. 1/5 ही संख्या शेकडेवारीमध्ये कसे लिहाल. तर पहा, शेकडेवारीत लिहायचे कुणाला, 1/5 ला. 1/5 गुणिले 100, शेकडेवारी म्हणजे 100 गुणिले 100. 5 1 5, 5 2 10 0 म्हणजे 20%. 1/5 शेकडेवारीमध्ये कसे लिहितो, 20%. 1/5 म्हणजे 100चे 5 भाग, त्याच्यापैकी एक भाग घेतला. 100चे जर 20चे 5 भाग केले तर 100 होतात. त्याच्यापैकी एक भाग किती झाला, 20, म्हणजे 1/5 हे शेकडेवारीमध्ये किती येतात, 20% येतात. आलं लक्षात? का अवघड आहे का? चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे. पुढचा प्रश्न, एका संख्येच्या 5% 3 आहे, तर ती संख्या कोणती. एका संख्येच्या 5% किती, 3 आहे, तर ती संख्या कोणती. ती संख्या बरोबर x. ती संख्या बरोबर x. x च्या 5%, मग x च्या म्हणजे गुणिले किती, 5% बरोबर 3. तर x ची किंमत काढायची आपल्याला. तर काय करायचं आहे, आपल्याला x ची किंमत काढायची आहे. आलं लक्षात? तर पहा, x गुणिले 5% म्हणजे 5 छेदामध्ये 100 बरोबर 3. मग x बरोबर 3 गुणिले 100 भागिले 5 भागिले 5.
5 न 100 ला भाग जातो, 5 1 5, 5 2 10 0. मग x बरोबर 20 गुणिले 3 म्हणजे किती झालं 60. x बरोबर 60. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक सी. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 35. कोणत्या रकमेचे 18.34 कोणत्या रकमेचे 18.34% रुपये 150 आहे? कोणती रक्कम? मग ती रक्कम बरोबर x. ती रक्कम बरोबर x. मग त्या x चे 18.34% बरोबर 150. बरोबर 150. मग 18.34 म्हणजे 18 चौक 72 आणि 3 75. x गुणिले 75/4 बरोबर, आपण काय करू? 18.34 ला काय कशा पद्धतीने लिहू? 3/4 म्हणजे हा पाऊण, म्हणजे काय होईल? x गुणिले 18.75% म्हणजे छेदामध्ये 100. टक्के म्हणजे छेदामध्ये 100 बरोबर 150. मग x गुणिले 18.75 बरोबर 150 गुणिले 100. हे 100 तिकडे जाऊन काय झालं? गुणिले झालं. मग x बरोबर 150 गुणिले 100 भागिले 18.75. ह्यात दशांश काढून टाकून वर 2 शून्य द्या. आता काय करा? 15 न भाग जातो. 15 दुनी 30, 3 उरले. 15 दुनी 30, 3 उरले, 37 झाले. 15 1 15, 3 उरले, 37 झाले. 15 दुनी 30, 7 उरले. 15 5 75 आणि हे 15 1 15 आणि हे 0. मग आता काय करा? हे 125 आहे तर 25 न भाग घाला. 25 5 125, 25 चौक 100 आणि हे 2 शून्य जशास तसं. 5 न भाग घाला. 5 1 5, 5 दुनी 10. x बरोबर 2 गुणिले 400 म्हणजे x बरोबर 800. कोणत्या रकमेचे? म्हणजे 800 चे 18.34% बरोबर 150. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक डी. 800 चे आलं. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न कोणत्याही रकमेच्या 80% मध्ये त्याचा वाटा किती असेल? कोणत्याही रकमेच्या 80% मध्ये त्याचा वाटा किती असेल? 80% म्हणजेच काय होईल हो? 80%चं चिन्ह निघून गेलं, छेदामध्ये 100 आलं. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 2 पंचे 10, 2 चौक 8 म्हणजे कोणत्याही रकमेमध्ये 4/80% म्हणजे 4/5. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक बी 4/5. आलं लक्षात? ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 37 किंवा आपल्या चाचणीमधील 17वा प्रश्न. काय? एखाद्या शहरात 53% हिंदू, 39% मुस्लिम आणि उरलेले 1256 इतर धर्माचे लोक आहेत, तर शहरात किती हिंदू आहेत? पहा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे? एकूण लोकसंख्या म्हणजे किती? 100. एकूण लोकसंख्या जे काही असेल ती 100% असेल. 100%. मग त्याच्यापैकी काय आहे? हिंदू किती आहेत? 53%. बरोबर आहे. मुस्लिम किती आहेत? 39%. मग ही एकूण किती झाले? दोन धर्माचे लोक. 9 3 12 2 हातच्याला 1
5 आणि 3 8 आणि 1 9, म्हणजे हे एकूण किती झाले? 92% झाले. मग आता शिल्लक किती राहिले? शिल्लक 8%. शिल्लक 8%. म्हणजे हे 8% म्हणजे किती? 1256. 8% म्हणजे किती? 1256. मग आपल्याला हिंदूची संख्या विचारलेली आहे, म्हणजे 8% बरोबर 1256. तर हिंदू 53% आहेत. 53% बरोबर किती? 53 गुणिले 1256 भागिले 8. 8 न भाग जातो का? जातो. 8 1 8, 8 1 8. 12 मधून 8 गेले, 4 उरले, 45 झाले. 8 45, 5 उरले, 56 झाले. 8 36 56. म्हणजे काय आलं? 53 गुणिले 57. 53चा आणि 57चा जर आपण गुणाकार केला तर गुणाकार किती येतो? 53चा आणि 57चा जर गुणाकार केला तर 8321 एवढा गुणाकार येतो. किती येतो? 8321. पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. काय? पर्याय क्रमांक ए. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. एका परीक्षार्थ्याला 170 गुण मिळाले जर ते 34% आहेत, तर 200 गुण असतील तर त्याची टक्केवारी किती? पहा, 170 गुण म्हणजे 34%, तर 200 गुण म्हणजे किती टक्के? म्हणजे काय होईल? हे 170 बरोबर 34%, तर 200 गुण बरोबर किती टक्के? 200 गुणिले 34 भागिले 170. काय होईल? 17 1 17 0, 17 2 34. 10चा 1 0 कटला, 200चा 1 कटला. काय राहिलं? 20 गुणिले 2 म्हणजेच 40%. 200 म्हणजे किती? 40%. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक सी. आलं लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचंय. प्रश्न क्रमांक 39. प्रश्न क्रमांक 39. का आहे प्रश्न क्रमांक 39? केचा पगार जेच्या पगारापेक्षा 20% कमी आहे. हा केचा जो पगार आहे ना तो जेच्या पगारापेक्षा 20% कमी आहे. कुणापेक्षा? जे पेक्षा. किती? 20% कमी आहे. मग जे जर 100 असेल तर के किती असेल? 80 असेल. जे पेक्षा 20% कमी आहे म्हणजे जे जर 100 असेल तर के किती असेल? 80. जेचा पगार केच्या पगारापेक्षा किती टक्के जास्त आहे? त्या जेचा पगार केच्या पगारापेक्षा किती आहे? कितीने जास्त आहे? जेचा पगार के पेक्षा 20%ने जास्त आहे. कितीने जास्त आहे? 20%ने जास्त आहे. बरोबर आहे. मग 80ला 20% जास्त आहे. 80ला 20 जास्त आहे तर 100ला किती? 100 गुणिले 20 भागिले 80. 20 1 20, 20 चोक 80. 4 न 100ला भाग घाला. 4 1 4, 4 दुनी 8, 2 उरले, 4 25. म्हणजे उत्तर काय आलं? 25. पर्याय क्रमांक बी 25%. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक बी. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. प्रश्न क्रमांक 40 का आहे? 75चा x% बरोबर 50चे 30%, तर x बरोबर किती? पहा, 75चा म्हणजे गुणिले किती? x% म्हणजे x छेदामध्ये 100 बरोबर 50चे म्हणजे 50 गुणिले 30% म्हणजे 30 छेदामध्ये 100. 50 1 50, 50 दुनी 100. बे 1 बे, बे 1 बे, 1 उरला, बे 5 10. या ठिकाणी काय होईल? 25 त्रिक 75, 25 चोक 100 म्हणजे 3x छेदामध्ये 4 बरोबर 15. x बरोबर हे 4 इकडे जाऊन काय होईल? गुणिले होईल. आणि हे 3 गुणिले इकडे येऊन काय होईल? भागिले होईल. 3 1 3, 3 5 15.
म्हणजे x बरोबर 5 चोक 20. x बरोबर किती 20. x ची किंमत किती आली 20. पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. आलं लक्षात. चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न अवघड नाहीत विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप सोपे आहेत. चला या ठिकाणी आपले 20 प्रश्न संपलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. चला लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी थांबूया आपण. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव नाईस डे.